रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या पोटाला बसू लागलाय। जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे। याचा सर्वाधिक विपरीत परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला असून व्यावसायिक पूर्णपणे हवालदिल झाले आहेत। गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने अनेक छोट्या मोठ्या हॉटेल्समधील चुली आता विझण्याच्या मार्गावर आहेत। स्वयंपाकासाठी आवश्यक इंधन वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्राहकांना सेवा देणे अत्यंत कठीण झाले असून व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला। यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि मालक आणि तिथे काम करणाऱ्या शेकडो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असून चढ्या दराने देखील गॅस सिलेंडर मिळेनासा झालाय। या संकटामुळे आर्थिक गणिते कोलमडली असून शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मदत करण्याची नितांत गरज आहे। पुरवठा सुरळीत न झाल्यास अनेक हॉटेल्स कायमची बंद होतील अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आता सध्या कमर्शियल सिलेंडर्स बंद केलेले आहेत आणि आता सध्या आमच्याकडे स्टॉक एक 4-5 दिवसाचाच फक्त स्टॉक शिल्लक आहे। आता इथून पुढे 4-5 दिवसानंतर जर सिलेंडर पाहिजे असतील तर मग आम्हाला हॉटेलवाल्यांची परिस्थिती एकदम डेंजर होईल। त्याच्यामध्ये आमच्याकडे कॅटरिंगच्या ऑर्डर्स आहेत किंवा बाकी इतर सगळ्या आम्ही ऑर्डर्स बुकिंग केलेले आहेत। त्यावेळेला आपल्याला सिलेंडर कमीत कमी बाहेरच्या कॅटरिंग ऑर्डरला कमीत कमी 4 सिलेंडर लागतात। हॉटेलमध्ये 2-3 सिलेंडर रोजचे लागतात। मग त्यावेळेला आमची परिस्थिती थोडीशी गंभीर होईल आणि असं वाटतं की 8 दिवसानंतर आपल्याला व्यवसाय थोडेसे बंद करायला लागतील अशी परिस्थिती आताची आलेली आहे। तर याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय करावा, शासनाने काहीतरी ठोस निर्णय द्यावा।